तर आज दिवसाची सुरुवात घरातल्या सी व्ह्यू पासून. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि हा आहे माझ्या घरातला सी व्ह्यू. सो चला चालू करूया दिवसाच्या सुरुवातीला. आज आराध्याला स्कूल लंचमध्ये मी मस्त यम्मी पॅनकेक्स बनवून दिले होते. तिचा एन्व्हायरमेंटल वीक चालू होता, सो काहीतरी हेल्दी स्नॅक्स द्यायचे होते. सो मी पॅनकेक तर ॲज युजल देते आणि त्याचबरोबर मी फ्रूट सलाडही दिलं होतं तुला. म्हणजे तिला मी फ्रूट सलाड दिलं, त्याचा फोटो तर नाही काढला, बट फक्त मला पॅनकेकचं शूट करायला भेटलं. सकाळची खूप घाई असते त्यामुळे मला शूट करायला अजिबात भेटत नाही. आणि आज आमचे मिस्टर मला सोडायला आले होते, नाही सॉरी, म्हणजे मी त्यांना सोडायला गेले होते, ते ड्राईव्ह करत होते. तर त्यांच्याबरोबर मला बाईकवर जायला खूप मस्त वाटतं, बिकॉज खूप कमी वेळ भेटतो आमच्या दोघांना असं एकत्र फिरण्यासाठी. आणि पटकन ऑफिसमध्ये पोचून कामं आवरून मस्त एक इव्हनिंग टी घेते, थोडंसं काम आवरते आणि खूप बिझी झालेली असते. बिकॉज आमच्या स्कूलमध्ये थोडंसं हँड फूट माउथ डिसीजचं स्क्रेच चालू होतं. सो त्याच्यामुळे मी आज खूप डिझी अँड बिझीसुद्धा होते. पटकन घरी येते आणि मग घरातली रुटीन. सो आज मी बनवली होती एक स्पेशल डिश, म्हणजे इव्हनिंग डिश, आणि ती होती चना डाळ भजी. सो मी त्याचं साहित्य तुम्हाला दाखवलंच आहे की हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं, मस्त गरम गरम भजी सर्व करायची. आणि ही भजी माझ्या घरात सर्वांना आवडते. सो मी आज खूप असं छान अटेम्प्ट केलं होतं त्याचं. सो सगळं वाटून घेतलं, सगळं पेस्ट करून घेतली आणि तयारीला लागते आणि मस्त भजी करते. सो तुम्ही बघा. अरे मेन इन्ग्रेडियंट तर राहूनच गेला. हे सर्व एकत्र गोल गोल फिरवून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर मस्त तेलामध्ये सोडून द्यायचे भजी. खूप छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आणि काढायचे आणि मस्त गरम गरम सर्व करायची. सो कशी वाटली माझी भजी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमच्या पण काही डिशेस असतील अशा, सो मला लिंक पाठवा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.